पुणे जिल्ह्यातील जांभे गावातील राजेश भुजबळांना शेतीची आवड असल्यानं त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या शिक्षणानंतर शेतीत लक्ष देण्यास सुरुवात केली। आधुनिक शेतीतंत्राची कास धरत त्यांनी 2 वर्षांपूर्वी VNRB या पेरूच्या जातीची लागवड केली आहे। 2 वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदाच बहार धरलाय। एका पेरूचं वजन 1 किलो पर्यंत मिळतंय। पेरूला सरासरी 80 रुपये प्रति किलोचा दरही मिळतोय। पेरू विक्रीतून राजेश भुजबळांना पहिल्याच वर्षी खर्च वजा करता 2 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण राजेश भुजबळ यांची पेरू शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पुण्याजवळ जांभे गावी जाणार आहोत। पिंपरी चिंचवड शहरालगत जांभे गावात राजेश भुजबळ यांची 30 एकर शेती आहे। व्यवसायानं सिव्हिल इंजिनियर असलेल्या भुजबळ यांना शेतीची आवड असल्यानं ते शेती क्षेत्रात होत असलेल्या बदलांची माहिती घेत असत। शेतीतल्या नव्या तंत्राची ओळख व्हावी यासाठी ते दैनिक ॲग्रोवन दररोज वाचतात। तसंच पुणे इथे आयोजित कृषी प्रदर्शनालाही भेटी देत असतात। 2.5 वर्षांपूर्वी त्यांना कृषी प्रदर्शनात VNRB या पेरूच्या जातीची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून या पेरूच्या जातीचा अभ्यास केला। लागवडीची पद्धत, व्यवस्थापन, उत्पादन याची माहिती मिळाल्यानंतर भुजबळ यांनी छत्तीसगड राज्यातल्या रायपूर इथून 130 रुपये याप्रमाणे 450 रोपे आणली। नवीन पेरूची ही व्हरायटी आलेली प्रदर्शनात पाहायला मिळाली। ती VNRB ही या जातीची आहे। छत्तीसगड येथे ते रायपूरमधून ती विकसित केलेली आहे त्यांनी स्वतः। तर तिथे पाहिलं असताना त्यांच्याकडनं सगळे ते मार्गदर्शन पत्रिका वगैरे सगळी घेतली। तर ते पाहिल्यानंतर सगळं त्यांच्याकडनं सगळं चर्चा केली की बुकिंग कसं करायचं, काय पद्धत आहे, साधारण त्याचं टनेज किती येतं, किती वर्षांनी फळं लागवड होती, फळधारणा होती, ते सगळं पाहिल्यानंतर त्यांचं नेटवरती मी परत अभ्यास केला। साधारण 2-1 महिन्यानंतर मी त्या जातीची बुकिंग केली त्यांच्याकडे। साधारण 450 रोपांची बुकिंग केली। तर त्याला साधारण मला त्यावेळेस 130 रुपये प्रति झाड याप्रमाणे मिळालं आणि आणायचा खर्च हा वेगळा पडला। तर ते बुकिंग केल्यानंतर साधारण मला 3 महिन्यानंतर ही रोपं ताब्यात मिळाली। रायपूर इथून रोपे आणल्यानंतर राजेश भुजबळ यांनी 2 वर्षांपूर्वी 50 गुंठ्यात पेरूची लागवड केली। खड्डे करून त्यात खत घालून 12 फूट बाय 9 या अंतरावर लागवड केली। पेरूला पाणी देण्यासाठी ठिबकाचा वापर करण्यात आला। कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार खत आणि फवारण्यांचं नियोजन करण्यात आलं। लागवडीनंतर सुरुवातीला एका झाडाला 200 ते 250 कळ्या लागल्या होत्या। मात्र झाडे लहान असल्यानं भुजबळ यांनी प्रत्येक झाडाला 10 ते 12 फळेच राहतील याची काळजी घेतली। 1.25 एकर साधारण 50 गुंठ्यात ही फळबाग लागवड केलेली आहे। 12 फूट बाय 9 फुटावरती असं हे झाड लावलेलं आहे। साधारण 450 झाडं ही 50 गुंठ्यात बसलेली आहेत। तर ती छत्तीसगडवरनं मागवल्यानंतर तर साधारण इथं चारी पद्धतीने ती सगळं खड्डे घेऊन त्याच्यात फार्म यार्ड मॅन्युअर, शेणखत, BSC पावडर, 19-19 ही सगळं खतं मिश्रित करून चारीमध्ये भरली। त्याच्यानंतर त्याचे लाईनमध्ये मार्किंग करून सगळी ती दोरीत लागवड केली। लागवड केल्यानंतर साधारण त्याला 2 वर्षानंतर ही फळधारणा झालेली आहे। कळ्या मी कायम खुडत राहिलो, कुठली फळधारणा धरलेली नाही। आणि 2 वर्षानंतर बार धरल्यानंतर त्याला फळं लागली। तर साधारण फळं लागल्यानंतर आम्ही पाहिलं साधारण एकेका झाडाला 200 ते 250 कळ्या लागलेल्या आहेत। तर आम्ही विचार केला साधारण 1 किलोचं फळ लागल्यानंतर 200-250 किलो जर हे झाड पेलायची क्षमता नाही आहे। त्याच्यानंतर थोडंसं मार्गदर्शन कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं। तर त्यांनी सांगितलं की साधारण 15 ते 20च फळं धरा एकेका झाडाला। मग साधारण त्या हिशोबाने आम्ही छाटणी केली, बाकीची जादा जी फळधारणा होती ती काढून टाकली आणि 15 ते 20 प्रत्येकी झाड असं धरलेलं आहे। मग 15-20 झाड म्हटलं तर एका पेरूचं वजन साधारण 800 ग्रॅम ते 1 किलो 200 ग्रॅमपर्यंत आहे। तरी साधारण 15 ते 20 किलो एका झाडाची पेलायची क्षमता होती, ती सुद्धा त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे। झाड लहान आहे, एकदम खांद्याला लागतं। 4-4.5 फुटाचं झाड आहे, त्याचं खोड एवढं मजबूत नाही आहे। म्हणून त्याची वाढ पूर्ण होईपर्यंत त्याला फलधारणा कमीत कमी कशी धरता येईल आणि आपलं उत्पन्न चालू राहील याच्याकडे कल दिला। आणि साधारण एका झाडापासून साधारण आम्हाला 10 ते 15 किलो फळ मिळालेलं आहे। कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचा भुजबळ यांना फायदा झाला। पेरूंना सनबर्नचा धोका होऊ नये तसंच पक्ष्यांपासून पेरूचं रक्षण व्हावं यासाठी फळांना झाकण्यासाठी बॅग वापरली।
खत आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यानं भुजबळ यांना 450 झाडांपासून 5 टन मालाचं उत्पादन मिळणार आहे. सरासरी 80 रुपयांप्रमाणे त्यांना पहिल्या वर्षी खर्च वजा करता 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. पुढील वर्षांपासून मात्र त्यांना 6 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. पहिलं रोप आणलं त्यावेळेस साधारण 75,000 रुपये लागले. माती भरली, चर केले, शेणखत टाकलं त्याच्यात. साधारण ह्या सर्व गोष्टींसाठी साधारण 1.5 ते 2 लाख रुपये सुरुवातीला खर्च आला आम्हाला. त्याच्यानंतर 2 वर्षाची मशागत जे करत बसलो, खुरपणी म्हणा, खतं, औषधं ही जी लागली त्याला साधारण महिन्याला 2 ते 2.5 हजार रुपये लागतात. नंतर ही ज्यावेळेस आम्ही 2 वर्षानंतर ही फळधारणा घेतली तर साधारण 5 टनापर्यंत उत्पन्न आम्हाला पहिल्या वर्षी अपेक्षित आहे. पण त्याचं साधारण बाजारभाव सरासरी जरी घेतला 80 रुपये तरी साधारण 4 लाखाच्या पुढं उत्पन्न अपेक्षित आहे पहिल्या वर्षी, म्हणजे फळधारणा झाल्यापासून पहिल्या वर्षी. नंतर हे प्रमाण जसं जसं झाडाची मजबूती वाढेल, खोड वाढेल, त्याची वजन पेलायची क्षमता वाढेल, तसं आम्ही त्याचं टनेज वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि खतं औषधं देऊन झाडाचं खोड कसं मजबूत होईल, त्याचं बॅलेन्सिंग कसं होईल चारी बाजूला, की झाड कलंडायला पण नको, या हिशोबाने सगळं पाहून सपोर्ट लावून त्याचे जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढेल, त्याची क्वालिटी कशी मिळेल, दर्जा कसा मिळेल, याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर दिलेला आहे. साधारण 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे पहिल्या 2 वर्षातला फळधारणा लागण्याच्या पर्यंतचा. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी हा नक्कीच खर्च कमी होत जाणार आहे. आता पहिल्या वर्षी समजा 5 टनापर्यंत उत्पन्न निघालं तर दुसऱ्या वर्षी 7 टन, नंतर त्याच्यावरती हळूहळू ते वाढत जाणारच आहे सगळं. आणि झाडाची क्षमता अशी आहे की ते 8 फुटाच्या वरती वाढून द्यायचं नाही आहे. त्याचं दरवर्षी छाटणी करत राहायची वेळच्या वेळेला, फळधारणाच्या वेळेसला. आणि तशा पद्धतीने त्याचं मशागतही होईल. 8 फुटापर्यंत केलं म्हणजे आपल्याला ते फळावरती काय रोग आलाय काय नाही हे जमिनीवरनं सुद्धा आरामात पाहता येऊ शकेल आपल्याला. राजेश भुजबळ यांनी शेतीत आधुनिक तंत्राचा वापर केल्यानं त्यांना चांगला नफा मिळतोय. त्यामुळे भुजबळ यांच्याप्रमाणे बाजाराचा अभ्यास करून फळ पिकांची लागवड केल्यास त्यातून चांगला नफा मिळवणं शक्य होणार आहे. दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड.